की बारामतीचं नाव आज तिथपर्यंत पोचलं आहे आणि त्याचं एक रेकग्निशन होतं. त्याचं क्रेडिट सगळं बारामतीच्या लोकांना जातं. आणि ही पार्श्वभूमी असताना तिथलं सगळं काम बघून आज जर महाराष्ट्रामध्ये संघटना बांधणी करायची संधी जयंतरावांच्या नेतृत्वाखाली मला करायला मिळते, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझा विश्वास आहे की जयंतराव महाराष्ट्रामध्ये, जितेंद्र आव्हाड आहेत, राजेश टोपे आहेत, खूप मोठे नेते महाराष्ट्रामध्ये आजही आहेत आणि नवीन नेतृत्व येईल ना. देर इज नो डर्थ ऑफ टॅलेंट इन इंडिया. अजिबात तुम्ही समजू नका. म्हणजे आज रोहितही रोज येतोय टी व्हीवर, माझ्या भावाचा मुलगा म्हणून नाही, पण रोहित इज ऑल्सो स्ट्रॉंग टफ लीडर कमिंग क्रॉस. म्हणजे कधी कधी मला वाटतं माय गॉड दिस चाइल्ड इज सो स्ट्रॉंग. तो चाइल्ड नाही आहे पण माझ्यासाठी तो चाइल्ड आहे, पण ही इज अ टफ किड. आता युगेन त्याच्या आजोबासाठी लढतोय, तो एक माझ्यासाठी एक इमोशनल इश्यू. पण मला अभिमान वाटतो आणि असे किती लोक पक्षामध्ये पण आहेत. रोहित पवार तुम्हाला वाटतं की पक्षाचं भविष्यातलं नेतृत्व आता महाराष्ट्राची सगळी जबाबदारी आज जयंतरावांवर आहे. त्याच्यामुळे जयंतराव आज त्याचं पुढे सगळं त्याचं नियोजन, त्याची बांधणी पुढच्या 5 वर्षात कशी करायची. आणि पक्ष इज नॉट, पक्षात फक्त स्मॉल टर्म गोल्स नसतात. त्याला लो हँगिंग फ्रूट्स, मिडल हँगिंग फ्रूट्स अँड हाय हँगिंग फ्रूट्स. संघटना काय ओव्हरनाईट लगेच काय 3 महिन्याचं इलेक्शनमधून त्याचे तुम्ही असेसमेंट करू शकत नाही. संघटना अतिशय कष्टाचं काम आहे एखादी संघटना पाडणं. आणि नुसतं इनकमिंग करून होणार नाही. इट्स अन आयडिओलॉजी. ती त्या नवीन पिढीपर्यंत पोचवायची. नवीन पिढी त्याच्यात कसे येईल. म्हणजे आमच्याकडे मेहबूब शेख चांगलं काम करतात. आता आराराबांचा मुलगा रोहित इज अ व्हेरी स्मार्ट बॉय. अशी किती तुम्हाला उदाहरणं देऊ. पक्षात आता नवीन नवीन मुलं दिसायला लागलेत. अरे हा पण चांगला, हा पण चांगला, अरे हा कुठे होता, आधी दिसतच नव्हता. त्याला संधीच मिळाली नाही. आणि येतील ना अजून मुलं. का नाही नवीन युवक आणि युवतींनी. आमची सक्षना सलगर युवती काँग्रेसमध्ये किती वर्ष उत्तम काम करते. तर आता जागा झाल्यामुळे कदाचित सक्षना उद्या राज्य जास्त मोठे इलेक्शन लढू शकते. सो ऑपॉर्च्युनिटीज अँड स्पेस, देर इज स्पेस फॉर एव्हरीबडी इन दिस वर्ल्ड या, इन एव्हरी फील्ड. म्हणजे ते काय फक्त राजकारणात नाही आहे. इफ युअर हाय परफॉर्मन्स अँड युअर हार्डवर्किंग अँड युअर क्लॅरिटी ऑफ युअर कॉज, तुम्ही का राजकारणात आलाय किंवा कुठल्याही जबाबदारी ह्याच्यात क्लॅरिटी असली पाहिजे. आणि ती ह्या टीममध्ये आहे. आणि माझा विश्वास आहे की महाराष्ट्रात देर इज नो डेथ ऑफ टॅलेंट. टॅलेंटची या देशातच कमतरता नाही आहे. म्हणून देशातही चांगलं करतात आणि बाहेर जाऊन पण करतात ना. भारतात आपण बाहेर जाऊन बघतो, अरे हा किती यशस्वी झाला, हा बाहेर लंडनमध्ये, कोण अमेरिकेत, कोण ऑस्ट्रेलियामध्ये, दुनियाभरात आहेत ना भारतीय चांगलं करणारे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.